न काळ्या जादूची भीती दाखवून प्रचंड अशी काळी माया जमवली। त्यातून तो भूसम्राट वगैरे बनला, पण त्याचा सीए त्याच्या 4 पावलं पुढे निघाला। खराच्या या खजिनदाराची माया तुम्ही नुसती ऐकली तरी भोळ येईल। बघा हा खास रिपोर्ट। सीए ललित पोफळे खराचा खजिनदार। मुंबई पुण्यात पोफळेंची मालमत्ता अमाप। ललित पोफळे हजारो कोटींचा मालक। भोंदू अशोक खराचा सीए ललित पोफळे तपास यंत्रणेच्या रडारवर आलाय। त्यामागचं कारण आहे पोफळेची मुंबई पुण्यातील मोठी संपत्ती। खराचा सीए हजारो कोटींचा मालक। पुण्यातील कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू भागात ललित पोफळेच्या पत्नीच्या नावावरती 49 गुंठ्यात 150 कोटींचे 19 रो हाऊसेस आहेत। तर मुंबईच्या वरळीत वैनगंगा इमारतीत पोफळेच्या नावावर ड्युप्लेक्स फ्लॅट आहे। दादरच्या प्रभादेवी चैतन्य टॉवर मध्ये आलिशान फ्लॅट असून तो पोफळेच्या निकटवर्तीय महिलेच्या नावावर असल्याचं बोललं जातंय। एवढंच काय, पण ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल जवळ पतंजली स्टोअर आणि वेलनेस स्टोअरही त्याच्या नावावर आहे। वरळीतील पूर्णा इमारतीत पोफळेशी संबंधित एका महिलेच्या नावावर फ्लॅट आहे। पोफळेच्या संपत्तीची यादी इथेच संपत नाही। मुंबईच्या बीकेसीतील L&T इमारतीत 5000 स्क्वेअर फूटचं ऑफिस, बीकेसीच्याच जी ब्लॉक मधील कॅपिटल बिल्डिंग मध्ये 2000 स्क्वेअर फूटचं ऑफिस पोफळेनं भाड्यानं घेतलंय। वांद्र्यातील पाली नाका भागात मालमत्ता तसेच याच परिसरात सॅलसेट सोसायटीतील मालमत्तेचा पोफळेनं व्यवहार केल्याचं बोललं जातंय। पुण्यात पोफळेचा भाऊ हर्षद पोफळेच्या नावावर स्वारगेट, घोरपडी पेठ आणि शिवाजी रोडवरही मालमत्ता असल्याची चर्चा आहे। भोंदू खराचे सगळे आर्थिक व्यवहार पोफळे पाहत होता। अशोक खराचे मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे बुकिंग, त्याचे पेमेंट्स, खराच्या VSR या खासगी कंपनीच्या विमानाचे भाडे पोफळेशी संबंधित कंपनीनं भरल्याचं बोललं जातंय। वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आहेत, गंभीर आरोप समोर येत आहेत। हवालाच्या माध्यमातून सुद्धा ललित पोफळे यांना पैसे फिरवलेत। अशोक खराच्या काळ्या धंद्यातले जे पैसे सगळे जमावायचे, या सगळ्या पैशांना खऱ्या अर्थानं अनेक वेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचं काम सुद्धा ललित पोफळेच करत होता। भोंदू खराचे सर्व आर्थिक व्यवहार ललित पोफळे पाहत होता। त्यामुळेच आता तो पोलिसांच्या रडारवर आला आहे। कायद्याच्या कचाट्यात कोणत्याही प्रकारे अडकू नये याकरता ललित पोफळे सध्या सर्वतोपरी प्रयत्न करतोय। आर्थिक विषयातल्या बारकावे किंवा नाड्या जरी ललित पोफळेला माहिती असल्या तरी कायदेशीर खऱ्या खाचखळग्या या तपास यंत्रणांनाच माहिती, आणि नेमका याचाच फटका हा ललित पोफळेला बसू शकतोय। कारण या प्रकरणामध्ये नुसतं अशोक खरा टू ललित पोफळे एवढंच कनेक्शन नाही, तर यातनं तयार झालेलं पुढचं आर्थिक कनेक्शन आणि अनेक वेगळ्या प्रकारचे हितसंबंध, याच्यातनं जी माहिती समोर येते ती खरोखर धक्कादायक आहे। मतिगुंग करणारे आकडे आणि मतिगुंग करणाऱ्या मालमत्ता या समोर येऊ शकतात, अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचते। भोंदू खराचा सीए असल्यामुळे पोफळेचीही बड्या अधिकाऱ्यांसोबत उठबस होती। बँक ऑफ इंडिया आणि IDBI या 2 बँकांच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांशी पोफळेचं खास कनेक्शन असल्याचं बोललं जातंय। या पार्श्वभूमीवर पोफळेच्या संपत्तीची SIT चौकशी करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी। नाशिक